नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो बघा, आपण आज जे की रोजच्या प्रमाणे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026 साठी IBPS या मित्रांनो बघा की पॅटर्नला अनुसरून आपण आज संभाव्य प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मित्रांनो बघा, या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण बघा जे की 30 प्रश्नसंच मित्रांनो कव्हर करणार आहोत, जे की मित्रांनो बघा आपल्या परीक्षा दृष्टीने अत्यंत मित्रांनो महत्त्वाचे आहेत. म्हणून मित्रांनो बघा, आपला हा आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ लेक्चर असणार आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यास नये. कारण मित्रांनो बघा या ठिकाणी कोणता आहे प्रश्नसंच बघा जे की 100% मित्रांनो आपल्या येणाऱ्या बघा जे की परीक्षेमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. म्हणून लगेच वही पेन घ्या, हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घेऊन मित्रांनो येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत मित्रांनो आपले हे संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र तुम्ही या ठिकाणी नक्कीच करून घ्या. ओके, आता प्रश्न पहिला बघा. RBI बँकेच्या अगोदर भारताची मध्यवर्ती बँक खालीलपैकी कोणती होती? मित्रांनो बघा, RBI या बँकेच्या अगोदर आपल्या भारताची मित्रांनो बघा जी की मध्यवर्ती बँक ही बघा जी की क्रमांक इम्पिरियल बँक होती. लक्षात ठेवा मित्रांनो, जी की इम्पिरियल बँक. ओके, आणि मित्रांनो बघा आता पुन्हा पुढं चलून बघा जी की मित्रांनो या इम्पिरियल बँकेचं रूपांतर बघा जे की 1955 मध्ये SBI बँकेमध्ये मित्रांनो झालेलं आहे. आणि जर समजा तुम्हाला प्रश्नच विचारला की इम्पिरियल बँकेची स्थापना कधी झाली, तर मित्रांनो याचं उत्तर बघा जे की 1921 होईल त्या ठिकाणी. ओके, इम्पिरियल बँकेची स्थापना 1921ला आणि SBI बँकेची स्थापना मित्रांनो 1955 आणि RBI बँकेची स्थापना बघा जी की 1935. लक्षात ठेवा. ओके, या तीनही बाबी. पुन्हा स्टेट बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले? तर मित्रांनो बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI बँक या बँकेचं राष्ट्रीयकरण हे बघा जी की क्रमांक 1956 मध्ये मित्रांनो करण्यात आलेलं आहे. पुन्हा काही जिल्ह्यांचा मिळून एक प्रदेश निश्चित केला जातो व त्या प्रदेशात केंद्र सरकारमार्फत एक बँक स्थापन केली जाते. तर ती बँक कोणती मग मित्रांनो? तर ती बँक म्हणजे जे की क्रमांक प्रादेशिक ग्रामीण बँक आहे. ओके, आता मित्रांनो परत वाचतो. काही जिल्ह्यांचा मिळून एक प्रदेश निश्चित केला जातो व त्या प्रदेशात केंद्र सरकारमार्फत मित्रांनो प्रादेशिक ग्रामीण बँक स्थापन केली जाते. ओके, जे की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. पुन्हा बघा, ऑगस्ट 2015 पासून देशात डॅश डॅश ही बँक सुरू झाली. या बँकेचे मुख्यालय कोलकाता येथे आहे व या बँकेचे घोषवाक्य तुमचं भलं सर्वांचं भलं हे आहे. ओके, तर ही बँक कोणती मित्रांनो? तर ही बँक बघा जी की क्रमांक बंधन बँक आहे. ओके, आता यामध्ये मित्रांनो बघा जी की एकूण तुम्हाला 3 ते 4 प्रश्न बघा जी की तयार होते मित्रांनो. ते कशा प्रकारे बघा. आता बंधन या बँकेची स्थापना कधी झाली? तर 2015ला. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा बंधन या बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर कोलकाताला. आणि मित्रांनो बंधन या बँकेचं बघा की घोषवाक्य कोणतं आहे? तर ते म्हणजे जे की तुमचं भलं तर सर्वांचं भलं. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा एप्रिल 2015 मध्ये मुद्रा या बँकेची स्थापना झाली. ओके मित्रांनो, लक्षात घ्या. एप्रिल 2015 मध्ये मुद्रा या बँकेची स्थापना झाली. एक प्रश्न झाला. ओके, पुन्हा तर या बँकेचे घोषवाक्य कोणते आहे या प्रकारचा प्रश्न विचारला. तर मित्रांनो बघा, मुद्रा या बँकेचं घोषवाक्य हे बघा जे की क्रमांक तुमची प्रगती व खुशी आमची. काय? तुमची प्रगती खुशी आमची. हे मित्रांनो बघा जे की मुद्रा या बँकेचं बघा की घोषवाक्य होतं. म्हणजे जे की क्रमांक या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. पुन्हा आता मित्रांनो बघा, तुम्हाला एक अत्यंत दर्जेदार गोष्ट सांगतो. तर ती म्हणजे काय? सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा मित्रांनो पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजे क्रॅक करण्यासाठी मित्रांनो आपला 5000+ या प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. आता लगेच खरेदी करण्यासाठी 7414 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून मित्रांनो तुम्ही काय करा, या आपल्या नंबरच्या व्हॉट्सअपवर ही स्क्रीनशॉट टाका. ही स्क्रीनशॉट मित्रांनो टाकल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाठोकळा खरेदी जे मित्रांनो महाठोकळा आहे बघा जी तुम्हाला तुमच्या ठिकाणी व्हॉट्सअपवर अवेलेबल बघा जी की तुम्हाला करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. कारण आपल्या परीक्षेला बघा की शेवटच्या आता काही दिवस उरलेले आहेत. आणि मित्रांनो समजा या ठिकाणी बघा तुम्हाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करायचा असेल, तर त्यासाठी मित्रांनो बघा आपला जो महाठोकळा असणार आहे एक अत्यंत उपयुक्त असं बघा की तुमच्यासाठी मित्रांनो साधन ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. कारण जर सध्याच्या घडीचा विचार केला तर ही 150 रुपये किंमत काहीही नाही. म्हणून मित्रांनो बघा, तुमचं बघा आयुष्य जर समजा तुम्ही या ठिकाणी लागला तर तुमची पूर्ण मित्रांनो बघा लाईफ या ठिकाणी सुधारणार आहे. म्हणून फक्त 150 रुपयाला बघू नका, लगेच पे आउट करा आणि मित्रांनो आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. तुमच्या अभ्यासाला नवी दिशा आणि नवी वळण द्या. पुढे हां, वर्तुळाकार गतीचे उदाहरण कोणते आहे? मित्रांनो बघा, मेरी गो राऊंडचे फिरणे,
पंख्याची पाते, फुलपाखराची गती की रांगते बाळ, यापैकी मित्रांनो बघा वर्तुळाकार गतीचं उदाहरण हे बघा जे की क्रमांक अ आणि ब, म्हणजे जे की याचं पर्याय उत्तर मित्रांनो बघा जे की अ आणि ब कुठे आहे, एक फक्त अ आहे, नाही ब मध्ये फक्त अ आणि ब, म्हणजे जे की मित्रांनो क्रमांक 2 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर होणार आहे. ओके. पुन्हा पाण्यामार्फत पसरणारे खालीलपैकी कोणते रोग आहेत, जसं की कॉलरा, अतिसार, कावीळ की हिवताप, यापैकी मित्रांनो बघा पाण्यामार्फत पसरणारे रोग हे बघा जे की कॉलरा, अतिसार आणि कावीळ, म्हणजे बघा जे की पर्याय उत्तरामध्ये अ, ब आणि क आहे का बघा, फक्त अ नाही, फक्त अ आणि ब नाही, फक्त अ, ब आणि क, म्हणजे जे की मित्रांनो क्रमांक 3 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे हा रोग व संबंधित अवयव यांच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. मित्रांनो बघा न्यूमेनिया. आता न्यूमेनिया हा जो रोग आहे मित्रांनो बघा की कोणत्या अवयवाला होतो, तर हा मित्रांनो रोग बघा जी की फुफ्फुसाला होतो. ओके. आता या मित्रांनो पर्यायामध्ये कोणत्या बघा जी की पर्यायासमोर मित्रांनो अ समोर 4 आहे बघा, तर इथं अ समोर 1 आहे, हे नसणार आहे. पुन्हा अ समोर 4 म्हणजे हे 2 असू शकते. पुन्हा अ समोर 1 म्हणजे हे नाही आणि पुन्हा अ समोर 4 म्हणजे आता हे. आता या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर एकतर 2 असावं नाहीतर 4 असावं. ओके. तुम्ही एवढं समजून घ्या. आता जर मधुमेह अमोनिया मित्रांनो बघा हा जो जे की मित्रांनो रोग आहे हा फुफ्फुसाला होतो, म्हणून 1चं 4, 1चं 4, 1चं 4. पुन्हा आता मधुमेह हा जो मित्रांनो रोग आहे बघा जे की स्वादुपिंडाला होतो, मग बचं 2, तर बचं इथं 3 आहे आणि इथं बचं 2, म्हणजे बघा जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो जे की क्रमांक 4 या ठिकाणी होणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा गलगंड हा जो आजार आहे मित्रांनो बघा जे की या ठिकाणी मित्रांनो थायरॉइडला होतो, म्हणून कचं 3 आहे का बघा, कचं 3 आणि विषमज्वर हा बघा जे की आतडेला होतो, म्हणून मित्रांनो बघा डचं 1 आहे का, डचं 1 पण आहे, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की पर्याय उत्तर जे की 4 ठिकाणी मित्रांनो होणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा मूलद्रव्य व त्यांच्या संज्ञा यांची चुकीची जोडी ओळखा. मित्रांनो बघा मूलद्रव्य आणि त्यांची संज्ञा यांची चुकीची जोडी निवडायची आहे, जसं की टंगस्टनचं यू, पोटॅशियमचं के, शिसेचं पी की सोडियमचं एन. यापैकी मित्रांनो बघा कोणती जोडी चुकीची आहे, तर ती म्हणजे जे की क्रमांक अ ची टंगस्टन यू. का, तर मित्रांनो बघा टंगस्टन या मूलद्रव्याची बघा जी संज्ञा ही यू नसून डब्ल्यू आहे, म्हणजे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक अ टंगस्टन यू ही असणार आहे. पुन्हा खालील विधाने वाचवा व रोगाचे नाव सुचवा. मित्रांनो बघा हा रोग मायक्रोबॅक्टेरियम लेप्री जीवाणूंमुळे होतो व या या जीवाणूजन्य रोगासाठी MDT औषधोपचार पद्धत आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी आता हा रोग कोणता आहे, तर याचं पर्याय उत्तर हे बघा जे की 2 मित्रांनो कुष्ठरोग या ठिकाणी असणार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुन्हा धर्म स्वातंत्र्याचा हक्क घटनेतील कोणत्या कलमात समाविष्ट आहे. मित्रांनो बघा धर्म स्वातंत्र्याचा हक्क बघा जे की घटनेतील कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे, तर याचं उत्तर जे की बघा क्रमांक कलम 25 ते 28 या ठिकाणी होणार आहे. ओके. आता मित्रांनो या आपल्या व्हिडिओच्या अगोदर जवळपास आम्ही या आपल्या चॅनलवर बघा जे की मित्रांनो या आपल्या सांगली DCC बँक भरती 2026 साठी जे की 20+ मित्रांनो बघा जे की व्हिडिओज अपलोड करून मित्रांनो या संपूर्ण बघा जी व्हिडिओची प्लेलिस्ट या ठिकाणी बघा जी की आम्ही मित्रांनो तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेली आहे. मित्रांनो या प्लेलिस्टची लिंक खाली बघा जी की बायोमध्ये म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आम्ही तुम्हाला बघा जी अवेलेबल करून दिलेली आहे. मित्रांनो खाली हा व्हिडिओ बघल्या तुम्ही जा बायोमध्ये आणि मित्रांनो बायोमध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करून मित्रांनो मागले संपूर्ण बघा जी की 20+ बघा भाग तुम्ही या ठिकाणी लगेच बघून घ्या. कारण मित्रांनो बघा त्या संपूर्ण भागामध्ये आपण बँकिंग, सहकार, सामान्य विज्ञान, मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी संपूर्ण बघा जे की मित्रांनो टॉपिक बघा जे की बघलेले आहेत. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, हा व्हिडिओ बघल्या ते देखील मित्रांनो बघा तुम्ही जाऊन संपूर्ण प्लेलिस्ट ठिकाणी वॉच करून घ्या. ओके. पुढे आता 1975 मध्ये सिक्कीमला कितव्या राज्याचा दर्जा मिळाला. मित्रांनो बघा 1975 मध्ये सिक्कीमला मित्रांनो बघा जी की आपल्या भारतामध्ये जी की क्रमांक 22व्या राज्याचा बघा जी दर्जा मित्रांनो मिळालेला आहे. पुन्हा चलन व्यवस्था हा विषय भारतीय संविधानातील कोणत्या सूचीमध्ये येतो, तर मित्रांनो बघा चलन व्यवस्था हा जो विषय आहे बघा जे की मित्रांनो आपल्या भारतीय राज्यघटनेमधील जे की क्रमांक संघ सूचीमध्ये मित्रांनो हा येणारा विषय आहे. ओके. पुन्हा अकबराने बंद केलेला जिजिया कर डॅश डॅश याने हिंदूंवर पुन्हा लादले किंवा लादला, तर मित्रांनो बघा अकबरावर जी की मित्रांनो बघा अकबराने बंद केलेला जिजिया हा जो कर होता मित्रांनो बघा जी की हा क्रमांक ड औरंगजेबाने मित्रांनो पुन्हा बघा जी की हिंदूवर मित्रांनो लादला आहे. ओके, किंवा होता, म्हणजे जे की क्रमांक ड या ठिकाणी औरंगजेब या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे, जे की पर्याय उत्तर बघा जी की क्रमांक ड. आता पुन्हा राजाराम मोहन राय यांनी
संवाद कौमुदी हे साप्ताहिक कधी सुरू केले? तर मित्रांनो राजाराम मोहन राय यांनी संवाद कौमुदी हे जे साप्ताहिक आहे बघा, जे की क्रमांक 19 मित्रांनो, जे की बघा 21 मध्ये बघा हे साप्ताहिक बघा, जे की मित्रांनो राजाराम मोहन राय यांनी सुरू केलेलं होतं. पुन्हा लॉर्ड विल्यम पेंटिंग मित्रांनो बघा, माफी असावी, बेंटिंग आहे बघा, बेंटिंग आहे मित्रांनो, बेंटिंग असं आहे बघा, माफी असावी, थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे. तर लॉर्ड विल्यम बेंटिंग याने चार्टर ॲक्ट भारतात कधी संमत केला? तर मित्रांनो बघा, लॉर्ड विल्यम बेंटिंग याने चार्टर या नावाचा ॲक्ट मित्रांनो बघा, जे की आपल्या भारतामध्ये जवळपास 1833 म्हणजे जे की मित्रांनो क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. पुन्हा खालील विधाने कोणाशी संबंधित आहेत? मित्रांनो बघा, आता ही विधानं वाचवा आणि मित्रांनो बघा, ही विधानं कोणाशी संबंधित आहेत ते सुचवा. प्रत्येक प्रांतात शिक्षण खाते निर्माण त्यानं केला होता. पुन्हा ICS परीक्षा भारतामध्ये घेण्यास मित्रांनो बघा, की त्याने सुरुवात केलेली होती. आणि पुन्हा संस्थाने खालसा केली जाणार नाहीत असे बघा, की मित्रांनो त्यांनी आश्वासन दिलेले होतं. तर आता हे मित्रांनो तीन विधानं बघा, जे की कोणाशी संबंधित आहेत? तर याचं मित्रांनो पर्याय उत्तर बघा, जे की 3 जे की लॉर्ड कॅनिंग मित्रांनो याच्याशी संबंधित आहेत. म्हणजे जे की क्रमांक 3 मित्रांनो आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी हे उत्तर होणार आहे. पुन्हा 18वा 1851 मध्ये महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा डॅश डॅश पेठ येथे सुरू केली. तर मित्रांनो बघा, 1851 मध्ये महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली जे की मित्रांनो शाळा आहे बघा, जी की नाना पेठ येथे मित्रांनो सुरू केली होती. म्हणजे जे की क्रमांक ड मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा जोड्या जुळवा या प्रकारचा प्रश्न विचारला. आता मित्रांनो बघा, गोंदिया सारसनगरी 1 अचं 1 बरोबर आहे. अचं 1 कुठं कुठं आहे बघा, तपासून घ्या. अचं 1 मित्रांनो एक तर अला 1ला आहे आणि एक तर 4ला आहे. ओके, म्हणजे 2 आणि 3 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही. ओके, आता अचं 1 आहे. मग बचं मित्रांनो बघा, जे की जळगाव अजंठा लेण्याचे प्रवेशद्वार हेच बरोबर आहे मित्रांनो. म्हणजे जे की बचं 2 आणि धुळे. धुळे म्हणजे काय? दुधा तुपाचा शिला हे देखील बरोबर आहे. आणि नंदुरबार. नंदुरबार म्हणजे काय? मिरचीचे आगार हे म्हणजे देखील बरोबर आहे. म्हणजे आता अचं 1, बचं 2, कचं 3 आणि मित्रांनो बघा, जे की डचं 4 म्हणजे मित्रांनो बघा, जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय उत्तर बघा, जे की मित्रांनो 1 बघा, जे की या ठिकाणी होणार आहे. ओके, लक्षात असू द्या मित्रांनो. बघा, तुम्हाला या प्रकारचे देखील बघा, जे की पर्याय मित्रांनो बघा, जे की उत्तर जरी खरं असलं तर तुम्ही गोंधळा म्हणून बघा, जे की मित्रांनो या प्रकारचा बहुतेक प्रश्न बघा, जे की मित्रांनो या ठिकाणी विचारत असते आपली IBPS कंपनी. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचा दक्षिणोत्तर विस्तार 700 किमी आहे, बरोबर आहे. पुन्हा महाराष्ट्राला नवीन आकडेवारीनुसार 877 किलोमीटर बघा, जे की मित्रांनो लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे, हे देखील बरोबर आहे. पुन्हा सध्या महाराष्ट्रात 351 पंचायत समिती व 355 तालुके आहेत, हे चुकीचं आहे. कारण मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या 351 पंचायत समिती आहेत, बरोबर आहे. परंतु मित्रांनो 355 तालुके नसून 358 आहेत, लक्षात घ्या. आणि याच्या बाद महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 3,07,613 हे देखील चुकीचं आहे. कारण मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्राचं बघा, जे की क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. म्हणून मित्रांनो बघा, जे की हे देखील बघा विधान आपलं चुकीचं असणार आहे. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर फक्त अ आणि ब. तर बघा पर्यायामध्ये आहे काय पर्याय उत्तर? तर बघा 1 फक्त ब नाही, पुन्हा 2 फक्त अ आणि ब. म्हणजे जे की मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, पुन्हा 21वा महाराष्ट्रात सर्वात कमी समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे? मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे की सर्वात कमी समुद्रकिनारा हे बघा, जे की क्रमांक अ जे की ठाणे जिल्ह्याला लाभला आहे. तर मित्रांनो एकूण बघा, जे की फक्त 25 किलोमीटरचा मित्रांनो समुद्रकिनारा बघा, जे की ठाणे जिल्ह्याला लाभलेला आहे. आणि सर्वाधिक समुद्रकिनारा हा बघा, जे की मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्याला बघा, जे की मित्रांनो जवळपास 237 किलोमीटर मित्रांनो बघा, की इतका लांबीचा जे की मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्याला बघा, जे की या ठिकाणी समुद्र किनारा लाभलेला आहे. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो जे की क्रमांक ठाणे आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. पुन्हा सातमाळा डोंगर रांगातील सर्वोच्च शिखर धोपड याची एकूण उंची किती मीटर आहे? तर मित्रांनो बघा, याची एकूण उंची ही बघा, जे की क्रमांक क जे की 1451 मीटर मित्रांनो आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक क या ठिकाणी होणार आहे. ओके, आता मित्रांनो नुसतं बघत आहात तुम्ही, नुसतं बघू नका. नुसतं बघलं ना फक्त काही काळापुरतं मित्रांनो दिमागात राहते आणि बघा कालांतराने आपण या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बघा, जे की विसरतो. म्हणून लगेच वही पेन घ्या, हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घेऊन द्या. 24 ते 48 तासाच्या आत मित्रांनो आपले हे संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र तुम्ही या ठिकाणी अवश्य
करून घ्या. ओके, अगोदर सांगलो, आत्ता पण सांगत आहे. पुन्हा 24वा हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? मित्रांनो, हेनले पासपोर्ट 2026 मध्ये भारताचा बघा जे की क्रमांक 80वा या ठिकाणी मित्रांनो क्रमांक लागतो. पुन्हा भारतातील पहिला रिव्हर लाईन लाईट मित्रांनो बघा, रिव्हर लाईन लाईट हाऊस कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे? तर मित्रांनो बघा, आपल्या भारतामधला पहिला रिव्हर लाईन लाईट हाऊस हा बघा जे की क्रमांक जे की ब्रह्मपुत्रा या मित्रांनो नदीवर जे की बांधण्यात येणार आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक या ठिकाणी होणार असेल. पुन्हा दार्जिलिंग हिल फेस्टिवलचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर मित्रांनो बघा, दार्जिलिंग हिल फेस्टिवलचे उद्घाटन बघा जे की क्रमांक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मित्रांनो जे की हस्ते करण्यात आलेलं आहे. ओके, पुन्हा अट्टुकल पोंगल मित्रांनो बघा, अट्टुकल पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा, अट्टुकल पोंगल हा जो सण आहे बघा जे की क्रमांक जे की केरळ या राज्यामध्ये मित्रांनो साजरा केला जातो. पुन्हा पर्पल फेस्ट मित्रांनो बघा, पर्पल फेस्टचे विशेष आयोजन कुठे करण्यात आले? तर मित्रांनो बघा, पर्पल फेस्टचे बघा जे की विशेष आयोजन हे मित्रांनो बघा जे की क्रमांक राष्ट्रपती भवन मित्रांनो या ठिकाणी बघा जे की या ठिकाणी आयोजन बघा जे की मित्रांनो करण्यात आले होते. पुन्हा पाय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा, पाय दिवस बघा जे की मित्रांनो कोणत्या दिवशी बघा जे की या ठिकाणी साजरा केला जातो? याचं उत्तर जे की क्रमांक जे की 24 मार्च या दिवशी मित्रांनो बघा जे की पाय दिवस बघा जे की मित्रांनो ठिकाणी साजरा केला जातो. आणि शेवटचा प्रश्न, अमृत मित्र महोत्सव 2026 चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर मित्रांनो बघा, अमृत महोत्सव बघा माफी असावी, अमृत मित्र महोत्सव 2026 चे आयोजन बघा जे की मित्रांनो क्रमांक जे की नवी दिल्ली या ठिकाणी मित्रांनो करण्यात आले आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक या ठिकाणी हे होणार आहे. ओके, तर मित्रांनो आता ही होती आपले आजचे बघा जे की सांगली DCC बँक पदभरती 2026च्या संदर्भातली मित्रांनो मोस्ट PYQ अशी बघा जी की 30 मित्रांनो महत्त्वाची प्रश्नसंच. ओके, जर तुम्हाला या ठिकाणी आपला व्हिडिओ आवडला असेल, या आपल्या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आपला हा आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आहे आत्ताच्या आता शेअर करा. आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, जर तुम्ही अजूनही या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल मित्रांनो, रोज याच प्रकारचे व्हिडिओ लेक्चर बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब पण नक्कीच करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.